हे काय आहे? हे काय आहे? आईस्क्रीम आहे ते. मग खोटे चले खोटा ब्लॉक करते. मग काय काय मग हे? काय बोलते? आईस्क्रीम आहे बघ, खरोखर आईस्क्रीम आहे ते असं मेल्ट नाही होत आईस्क्रीम, थंडी आहे ना म्हणून. बघ हे बघ काय म्हणतात त्याला, सांग तू, सांग मग काय. मग काय? आलू की सब्जी आहे, त्याच्या बाजूला काय आहे? आईस्क्रीम. तू मगाशी परत बोल. काय बोलला तू? बोल ना लवकर. ए बाळू बोल. जाऊ दे, मी नाही बोलत. मग काय आहे ते सांग. कसला सॉस? पुरीचा सॉस. पुरीचा. ओमचा इथे अभ्यास चाललाय. काय चाललंय माहित नाही, पण काहीतरी लिहितोय तिथे. चुकला चुकला हा पेज चुकला. ओमचा अभ्यास चाललाय. उद्या काय आहे रे? उद्या काय आहे? भूकंप. काय आहे उद्या? शाळा स्पेशल. नाही, शाळा आहेच. उद्याच्या दिवशी स्पेशल काय आहे? धरती फाटली होती. बर्थडे मम्माचा बर्थडे, माझ्या ब्लॉगरचा. बाई ग. धरती फाटली होती, आसमान गडगडलं होतं. ओम काय उद्या सांग ना. उद्या 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 मम्माचा बर्थडे. अरे बाई. हा, आणि माझा बर्थडे म्हणतस ना? नाही नाही, तुझ्या बर्थडे नाही. नाही. मग तू मला काय, तू कसं स्वतःच्या बर्थडेला गिफ्ट मागतो सगळ्यांकडे, मग तू मला काय गिफ्ट देणार? ड्रेस. काय म्हणतोस? ड्रेसला पैसे आहेत का तुझ्याकडे? गल्ल्यात आहेत. त्याच्या गल्ल्यात भरपूर पैसे आहेत. आज तुला मावशीने पैसे दिले ना? इकडे 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 असा. आणि हिला एक पण पैसे नाही मिळले. नीट बस. मला कोण देतच नाही. ए तू काय घेणार मला? फ्रॉक. फ्रॉक? आता ड्रेस होता, फ्रॉक वर आलाय. बोल ना काय घेणार तुम्हाला? ड्रेस घेणार ना? ड्रेस बघा. प्रॉमिस प्रॉमिस. असं नाही हात द्यायचं. हा, विसरायचं नाही. तू बरोबर घ्यायला लागणार. ओय माझं नाव, ओय माझे नंबर आहे. ओय तुम्ही काय घेणार मला उद्या? उद्या काय घेणार? ओ ह्याने सांगितलंय मला ड्रेस घेणार आहे. तुम्ही काय घेणार? मोबाईल. त्यांना विचार पडला एवढा नवीन काय घ्यायचा, आधी घ्यायचं काय इथपासून प्रश्न आहे. ते मोबाईल म्हणजे आणि ते पण उलट आम्ही विचारतो आम्हाला काय घेणार. मोबाईल नवीन मोबाईल दिला. एअर फ्रायर घ्या ना. नको, काय गरज नाहीये मला. नको, आम्हाला गरज नाहीये त्याचा. तुम्हाला एअर फ्रायर ते पण ते घरचेच आता काम. हे हे आश्वासन देऊन गेले. पप्पा थार घ्या, थार. आपल्याला विकायला लागेल सगळ्यांना, तिघांना पण चौघांना पण विकायला लागेल. हा पण फ्लॅट. हा बघ, हा लोन करायला लागेल याच्यावर आणि घ्यायला लागेल थार. ए तू काय घेणार आता सांग. वाढ त्यांना. तू राहिलीस. मी तुला उद्या सरप्राईज आहे माझा. मोबाईल. केक बिक नको आहे मला. केक नाही ग, मी ठरवलं होतं पण मला नको. कुठे सोडत नाही ना बाजारात. सरप्राईज नको मला. सोन्या गलत घालायचा, गलत घालायचा. कसलं सोना गळ्यात घालायचं? सोनं स्वतःला विकायला लागेल. सोनं झालंय 60,000च्या वरती. चारू तर 1 किलो जिरा राईस, पुरी, श्रीखंड, त्याला काय म्हणतात? आलू भंडारा, भंडारेवाला आलू. हा, थोडक्यात बटाटा. ओम हे की तुझं ताट. ओमच्या ताटात काय आहे? गोल, चाल, सर्कल आणि काय? हातोडी. मशरूम हे मशरूम आहे तो. आणि भाजी आहे आणि श्रीखंड खाणार हो हाताने. ते बघा, ते बघा.
छोटा बच्चा जान से हमसे नाटक कराना रे, डुबी डुबी डब डब. आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 12, म्हणजे 12 वाजून गेलेत. आणि मी झोपेतून उठवलं आहे. मला बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे छोटंसं रात्रीचं. म्हणजे डोळ्यावर प्रचंड झोप आहे, पण तरी पण बर्थडे सेलिब्रेट करत आहेत. आणि हाच व्हिडिओ मी उद्या कंटिन्यू करणार आहे दत्त जयंतीच्या विशेष भागात. आणि हाच ब्लॉग पुढे कंटिन्यू दाखवणार आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा पूर्ण भाग. आणि अशा तऱ्हेने माझा बर्थडे झालेला आहे. हॅपी बर्थडे. सर्वांना दत्त जयंतीच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा. आणि आज माझ्या दुसरं म्हणजे काय आहे सांगास? आज माझ्या ब्लॉगरचा बर्थडे माझ्या मम्मीचा. होय काय? म्हणजे आज आहे माझा बर्थडे. ती आणि ब्लॉग करते भरपूर दिवस आणि ती मस्तपैकी चांगली ब्लॉग करते. मस्त आहे. आणि दत्त जयंतीच्या दिवशी माझा बर्थडे आला, त्यामुळे खूप आनंदात आहे मी. म्हणजे असा योग हा पहिल्यांदाच आला असेल, म्हणजे माझा वाढदिवस तरी. त्यामुळे खूप आनंद झालाय. आणि दरवर्षी आम्ही चिखलीच्या मठात जातो स्वामींच्या दत्त जयंतीला. तसेच आजही जाणार आहोत. म्हणजे आत्ता थोड्या वेळातच निघू इथून. त्याच्या आधी एक छोटंसं बर्थडे सेलिब्रेशन आहे, त्याच्यासाठी ओमने आणि पप्पाने अशी तयारी केली आहे. बरं इथे पण 1 2 3 राईट. हां. आणि आता छोटंसं मी नकोच सांगत होती, तरी पण सगळ्यांनी मिळून बर्थडेची तयारी केली आहे. आणि आता छोटासा बर्थडे करणार आम्ही आणि मग मठात जायला निघणार. आणि दुसरं म्हणजे ज्यांनी मला व्हॉट्सअपद्वारे किंवा फोन करून शुभेच्छा दिल्या त्या सर्वांना खूप 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 मनापासून थँक्यू. आता थोड्याच वेळात बर्थडेला सुरुवात होईल. म्हणजे छोटासाच जो काही असेल तो दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि इथून पुढे स्वामींच्या मठातलं जितकं काही दाखवता येईल दर्शन वगैरे ते दाखवण्याचं म्हणजे दाखवेल थोडक्यात. तर आता पुढचा व्हिडिओ हा बर्थडे सुरू झाल्यावर कंटिन्यू करीन. आणि तुम्हाला गिफ्ट दाखवला. हा नंतर. आणि ओम मला काय बोलला होता, काय गिफ्ट देणार तू? ड्रेस. आणि याने काय ड्रेस मला आणलेला नाही आणि मला बोलला हा ड्रेस देणार. कुठले पैसे? पैसे कुठे आहेत? गल्ल्यात. हा, मग याच्या गल्ल्यातल्या पैशाने आम्हाला ड्रेस आणून देणार आहे. होय. बघूया आता हा कधी आणून देतोय ते. आणि काय मला गिफ्ट भेटणार आहे ते नंतर आम्ही आलो ना स्वामींच्या मठातून जाऊन नंतर की ओम ओपन करून दाखवणार आहे सगळ्यांना काय गिफ्ट आहे ते. सरप्राईज आहे ते. म्हणजे मला पण माहिती नाहीये. ते मम्मीला पप्पाने आणलंय. होय काय? मग ते ओम दाखवणार. आणि ओमचं कधी आणतोय ते बघूया आपण. बाय नाही. बाय पण नाही असंच करत होतं. बाय नाही करायचं, अजून पुढचा व्हिडिओ करायचा आहे आपल्याला. बाय असं करत होतं. तो विसरला होता. त्याला वाटलं व्हिडिओ संपलाय. आज व्हिडिओ संपवायचा नाहीये, आज स्वामींच्या दर्शनाला जायचंय. चला आता माझ्या वाढदिवसाला सुरुवात झालेली आहे. सिमरन आता आरती करते. आणि आजचा दिवस म्हणजे माझ्यासाठी खूप खास आहे, कारण हा योग दत्त जयंतीच्या दिवशी आलाय. म्हणजे आपले स्वामी हे दत्ताचा अवतार आहे ते सगळ्यांना माहितीच आहे. आणि त्या दिवशी हा योगायोग येणं म्हणजे माझ्यासाठी काहीतरी विशेषच आहे. म्हणजे दरवर्षी हा वाढदिवस 26 तारखेलाच येतो, पण दत्त जयंतीचा योग शक्यतो कधी येत नाही. तो यावेळेला आलाय, त्यामुळे मी खूप म्हणजे खूप आनंदात आहे. म्हणजे तो आनंद मी शब्दात सांगूच शकत नाहीये. आता वहिनी आरती करतात माझी आणि त्याच्यानंतर समृद्धी करेन. अशा तऱ्हेने घरातच छोटासा असा वाढदिवस नेहमीप्रमाणे म्हणजे दरवर्षी आम्ही अशाच प्रकारे वाढदिवस साजरा करतो. यावर्षी मी नको नको म्हणत होते, तरीसुद्धा घरच्यांनी केलाय जबरदस्तीने वाढदिवस. आता समृद्धी आरती करते आणि याच्यानंतर आम्ही ही आरती करून झाली की लगेच थोड्या वेळात मठात जायला निघणार आहोत. मग मठातला जेवढा व्हिडिओ दाखवता येईल तुम्हाला तेवढा दाखवण्याचा प्रयत्न करेन. मी शोधेपर्यंत जरा डिअर मम्मा हॅपी बर्थडे टू यू. झाला चल बरोवा. तू काय त्यांना बरोबर. birthday to you.
हो बघ प्रेक्षक वर्ग केक साठी लाईन मध्ये उभे राहिलेले. हात घाल नको. ऐसे ही तुम बुढ़े होते रहोगे, हमको उससे क्या मतलब बताओ जी. फोटो पण येतोय हा इकडे बघा. डन. त्याच्यानंतर पप्पांचा. आता बघा तुम्हाला धमाक मजा आणि धमाक गिफ्ट येईल. आता ओम गिफ्ट ओपन करतोय काकीचं. हा बघा. आणि इकडे यांच्या पप्पांनी गिफ्ट दिलंय जो मला आता आवश्यक आहे. काय म्हणतात त्याला सांग. मोठा स्टँड. म्हणजे माझ्याकडे हा छोटा स्टँड होता तो पण त्यांनीच आणलाय. सेल्फीसाठी वापरत होतो पण व्हिडिओ करताना प्रॉब्लेम यायचा बराचसा. त्यामुळे सरप्राईज गिफ्ट मिळालंय. त्यामुळे आता व्हिडिओ पण छान छान करता येतील. हा बघा सिमरन एवढा आहे. थोडासा कमी. सिमरन उंच आहे थोडासा कमी पण तो जेवढा गरज आहे तेवढा आहे. हे बघा. आणि हे बघा हे काकीचं गिफ्ट आहे. हे तांबे बघ एवढंच आहे. हे बघ. हे बघा एक छान असा बाप्पाचा तांबे आहे. दाखव दाखव. हे बघा छान आहे गिफ्ट. हे बघा पकडा हो त्या हातात. पोक काढेल हा. दे बाप्पाचं असतं ते. दाखव. हे बघा गिफ्ट छान आहे खूप छान आहे. मला आवडलेलं आहे. हे बघा देवादात ठेवायचं तांबा आहे पाण्याने भरून. आता आम्ही निघालोय मठात. 8:30 झाले. जरा उशिराच झाला बर्थडे होईपर्यंत. चला आता स्वामींच्या मठात स्वामींच्या दर्शनाला जाऊया. गर्दी असणारच. पुढून वळवून आणून लावलात तर बघ इथे होती जागा. चला पुढे मठ तिकडे आहे. ह्या रस्त्यात लावलेले ते. आम्ही मठात पोचलोय चिखलीच्या. आणि बघू शकता तुम्ही खूप गर्दी आहे. खूप म्हणजे प्रवेशद्वाराच्या सुद्धा बाहेर रस्त्यावर रांग आहे आणि त्या रांगेत आम्ही उभे राहिलो आहे. आता अशीच रांग आणि ती सुद्धा बाहेर आतून सुद्धा पूर्ण वळून गेली. म्हणजे खूप गर्दी आहे. दरवर्षी मला गर्दी वाढतानाच दिसते. आणि दरवर्षी अजून माणसं आलेली दिसतात भक्तगण नव्याने. आणि खूप छान प्रकारे सजावट केली आहे मंदिराची मठाची. आणि गर्दी बघू शकताय तुम्ही. पूर्ण वळसा घालून रांग गेली आहे. आता आम्ही रांगेत उभे राहून जेव्हा आमचा नंबर येईल तेव्हा स्वामींचं दर्शन घेणार प्रसाद घेणार. आता बघूया किती वेळ जातोय तो रांगेत. आणि हा बघा मंदिराचा कळस. खूप छान सजावट केलेली आहे. आणि बांधकाम सुद्धा नवीनच आहे. हा मठाच्या आतल्या भागाचा व्हिडिओ जेवढा दाखवता येईल तेवढा दाखवते पूजेचा बाहेरूनच. आणि जर स्वामींच्या आतमध्ये स्वामींच्या मूर्तीचा जर व्हिडिओ करता आला तर नक्की दर्शन तरी देण्याचा प्रयत्न करेन. हे बघा इथून स्वामींचं दर्शन देण्याचा प्रयत्न करते एक छोटासा बाहेरूनच. आणि इकडे उजव्या हाताला दत्त जयंती इथे साजरी होती. तो पाळण्यात दत्ताची मूर्ती आहे.
तिथे आता नमस्कार करणार. स्वामींचं दर्शन झालेलं आहे आम्हाला आणि आम्ही आता इथून महाप्रसाद घेणार. हळू बाळ त्याच्या पालशेतच्या दत्त मंदिरात जाणार आम्ही. त्याला पाण्यामध्ये न्यायचं नाहीये. ही खटी चले मस्त. आता पुढचा व्हिडिओ पालशेतचा. आता आम्ही पालशेतला पोचलो आहोत आणि पाठीमागे बघा मोठी जत्रा भरते इथे आणि पुढच्या बाजूला पाळणे वगैरे असतात. समोर हे दत्ताचं मंदिर आहे. खूप छान सजावट केलेली इथे. दरवर्षी आम्ही चिखलीतून पालशेतला दत्तगुरूंच्या दर्शनासाठी येतो. तसंच आत्ता पण आलो आहे आणि इथे 12 वाजता जन्मोत्सव साजरा होतो दत्तगुरूंचा आणि दुसऱ्या दिवशी इथे महाप्रसाद असतो. तर चला आता दत्तगुरूंचं दर्शन घेऊया. मुलांचं लक्ष सगळं इकडे जत्रेकडे आहे, पण आधी दर्शन आणि मग त्यांना पाळण्यात वगैरे बसवायला नेणार आहोत. चला आता दत्तगुरूंचं दर्शन झालेलं आहे इथे आम्हाला. आता आम्ही इथून नमस्कार करून पुढे जत्रेला जाणार आहे आणि जत्रेचा फारसा व्हिडिओ करताना आला. या पाळण्यात आम्ही बसलोय आणि लगेच आम्ही निघालो. हा व्हिडिओ इथेच थांबवते.